राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सुनेत्रा पवार वहिनींच्या हातामध्ये सुरक्षित आहे. 20 जूनपूर्वी कर्जमाफी करण्याचं जाहीर केलेलं आहे. गोकुळबद्दल तुम्ही आता लवकरात लवकर मुख्यमंत्री महोदय निर्णय घेतील. थेट पार्थ पवारांना प्रत्युत्तर म्हणायचं का काय नाही सुनील तटकरे साहेबांनी जे काल वक्तव्य केलेलं आहे की मी मागच्या दाराला आलो नाही, हे कोणालाही उद्देशून त्यांनी केलेलं नाही. आणि त्यांनी पुढं असंही सांगितलं की आमच्या पक्षातील आज काय जे मतभेद दिसत आहेत ते पुढच्या आठवड्यामध्ये आम्ही संपूर्ण सर्व लोक बसून आम्ही ते सगळे संपवणार आहोत आणि एकसंघपणानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं यापुढं वाटचाल ही फार महत्त्वपूर्ण ठरणार आहे. पक्षाची वाटचाल झाल्यानंतर अवघ्या 3 महिन्यात पक्षामध्ये ही परिस्थिती उद्भवलेली आहे. कसं बघता, कारण कार्यकर्ते असतील, खासदार असतील, आमदार असतील, यांच्यामध्ये अस्वस्थता दिसून येते. पक्ष टिकवण्याच्या दृष्टीने किती महत्त्वाचं? मला वाटते येणाऱ्या या आठवड्यामध्ये सगळे मतभेद संपतील आणि यापूर्वी तुम्हाला सांगितलं तर ही पहिल्यातलं वादळ शांत होईल. वादळ आहे असं तुम्ही म्हणता, आठवड्याभरामध्ये सगळं शांत होईल. मात्र संजय शिरसाटांनी दावा केलेला आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आता फुटीच्या उंबरठ्यावर आहे आणि अनेक आमदार आमच्या संपर्कात आहेत किंवा शिवसेनेच्या आणि भाजपच्या देखील संपर्कात. संजय शिरसाट हे शिंदे गटाचे प्रवक्ते आहेत. दर मंगळवारी आमची तिन्ही पक्षांची समन्वय समितीची बैठक असते आणि मी त्या समितीचा सदस्य आहे. गेल्याच मंगळवारी शिरसाटांच्याबद्दल मी शिवसेनेचे समन्वय समितीचे उदय सामंत आणि दादा भुसे यांच्याकडं स्पष्टपणानं नाराजी व्यक्त केली होती की ज्यावेळा आमच्या पक्षामध्ये काही झालं तर शिरसाट कसे बोलू शकतात, त्यांना तुम्ही आवरलं पाहिजे, त्यांना समज दिली पाहिजे, अशी त्यावेळा देऊनसुद्धा त्यांनी काल पुन्हा असं वक्तव्य केलं. येणाऱ्या समन्वय समितीमध्ये आम्ही एकनाथ शिंदे साहेबांकडे तक्रार करू. तुम्ही असं म्हणताय की एक संघ आहे, मात्र शरद पवारांना एका पटपट एक जाऊन तुमच्यातले आमदार भेटून येतात, नेमकं काय त्याबद्दल? कोणीही आमदार भेटलेला नाही. जे भेटलेले असतील ते पवार साहेबांच्या प्रेमापोटी भेटलेले असतील. परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सुनेत्रा पवार वहिनींच्या नेतृत्वाखाली 42च्या 42 आमदार आणि संपूर्ण राज्य आणि कार्यकर्ते हे त्यांच्या मागं ठामपणानं एकसंघपणानं उभे आहेत. याबद्दल अजिबात मनामध्ये कुठलीही किंतु परंतु कुणी आणू नये. प्रश्न असा आहे की एका बाजूला या सगळ्या देशात उद्भवलेल्या परिस्थितीवरून राहुल गांधी नरेंद्र मोदींना वर टीका करतायत. महाविकास आघाडीमधले पक्ष संजय राऊत असतील हे सगळे टीका करतात. दुसऱ्या बाजूला शरद पवार साहेब मात्र मोदींचं कौतुक करताना दिसत आहेत. हा विरोधाभास कुठेतरी नाही, राहुल गांधी हे देशाचे विरोधी पक्ष नेते आहेत, परंतु त्यांनी बोलताना सुद्धा देशाचे पंतप्रधानांना एकेरी शब्दात उल्लेख करणं किंवा अशा पद्धतीनं खालच्या पातळीवर जाऊन टीका करणं हे मला वाटतं योग्य नाही. एका बाजूला अशा पद्धतीने टीका संजय राऊतांनी ते करत असताना पवारसाहेबांनी देशाच्या पंतप्रधानाचं शाबासकी द्यावी, त्याची वाहवा करावी. मला वाटते हे पवारसाहेबांनी उचललेलं स्वागतार्ह पाऊल आहे. तुम्ही असं मगाशी म्हटलं शरद पवार गटाकडून ते विलीन करण्याच्या चर्चेला पूर्ण विराम दिला होते. मात्र त्या अगोदर सांगितलं जातं की अजितदादांचं स्वप्न होतं की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र यावं. मग आता हे स्वप्न ते आता काय झालेलं आहे की हे का झालं हे आधी मी मुंबईला गेल्यानंतर समजावून घेईन की अजितदादांची इच्छा होती हे मी मागच्या वेळी तुम्हाला सांगितलेलं आहे. आता त्यांनी ब्रेक लावलेला आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सुनेत्रा पवार वहिनींच्या हातामध्ये सुरक्षित आहे आणि आम्ही सांगितलं की आम्ही आता कोण काय करते याच्यापेक्षा राष्ट्रवादी कशी वाढेल, कशी संघटित राहील आणि पुन्हा राज्यामध्ये अजित पवारांचा दबदबा जो होता तो कसा वाढेल यासाठी आम्ही सगळे प्रयत्न आम्ही कार्यकर्ते जीवाचं रान करून करू. 2 दिवसापासून कॉक्रोच जनता पार्टी नावानं सोशल मीडियामध्ये धुमाकूळ घातलेला आहे. मोठा प्रतिसाद त्या सगळ्या सोशल मीडियामध्ये दिसतोय. त्या सगळ्याला कसं बघता एकूणच याकडे? आणि आता त्यांचं पेज देखील बंद करण्यात आलं आहे ट्विटरचं. नाही, सरन्यायाधीश यांनी देशाच्या सरन्यायाधीशांची पदवीधर बेरोजगारांच्याबद्दल कॉक्रोच ही काहीतरी पदवी दिली होती आणि मला वाटते या देशातील असे अपमानित झालेले सगळे जे पदवीधारक आहेत, बेरोजगार आहेत, त्यांनी या पद्धतीनं ही मोहीम चालवली आणि त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. हे वस्तुस्थिती आहे. मला वाटते आमच्या राज्याचे मुख्यमंत्री अतिशय हुशार आहेत, दूरदृष्टीचे आहेत आणि या मुलांच्याबद्दल जी खदखद अस्वस्थता जी असेल ते संपवण्याचं काम निश्चितपणानं आमचे मुख्यमंत्री करतील. जरांगे पाटील आंदोलनावर ठाम दिसत आहेत. आज सरकारच्या वतीनं
रामप्रसाद लाड तिकडे चर्चा करायला जात आहेत, जी टोकाची भूमिका आता परत मांडली जाते, त्याकडे कसं बघता? तरी मला वाटतं की जरांगे साहेबांनी ज्या ज्या आपल्या अडचणी मांडल्या, आता कुणबी समाजाबद्दलच्या दाखल्याच्या वगैरे, ते सगळं बरंचसं शासनाने निर्णय घेतलेले आहेत आणि मला वाटतं ह्या चर्चेतून तोडगा निघेल आणि जरांग्यांच्या ज्या मागण्या योग्य असतील त्या निश्चित होतील. कर्जमाफी कुठेतरी आता या विधान परिषद निवडणुकीच्या आचारसंहितेमध्ये अडकेल का, अशा पद्धतीची शक्यता निर्माण झालेली आहे. राजू शेट्टीने देखील या संदर्भात टीका केलेली आहे सरकारवर. मुख्यमंत्री महोदयांनी काल सुद्धा खरीप हंगामाची बैठक झाल्यानंतर पत्रकार परिषदेद्वारे त्यांनी 30 जूनपूर्वी कर्जमाफी करण्याचं जाहीर केलेलं आहे. आता ही कर्जमाफी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जवळजवळ 26 जिल्ह्यामध्ये निवडणुका लागल्यामुळं ती अडकेल काय अशी शंका आहे. परंतु एक गोष्ट मुख्यमंत्र्यांनी त्याविषयी स्पष्ट केली होती आमच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत, आपण निवडणूक आयोगाला तर परवानगी मागूच, परंतु जे मतदार आहेत या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये ते आहेत नगरसेवक, नगरपालिकेचे, महानगरपालिकेचे आणि जिल्हा परिषद सदस्य, यांना यातनं वगळलेलंच आहे. यांना कर्जमाफीच होणार नाही. जे मतदार आहेत त्यांना ते होणारच नसल्यामुळे त्यांना काय आम्ही दाखवण्याचा प्रश्न येत नाही. त्यामुळे निवडणूक आयोग याला परवानगी देईल. 30 जूनपूर्वी कर्जमाफी होईल आणि कर्जमाफी करत असताना 2 गोष्टी त्यावेळेला जाहीर केलेल्या होत्या. त्यानंतर अधिकच्या गोष्टी नंतर आमच्या बैठकीत ठरल्या, त्या यथावकाश मुख्यमंत्री जाहीर करतील. 1 जून 2025 पूर्वी ज्याची थकबाकी असेल त्याला 2 लाखापर्यंतची थकबाकी, 2 लाखापेक्षा जास्त असेल तर त्यानं वरची रक्कम भरल्यानंतर 2 लाख रुपये त्याला मिळतील. आणि 2022-23, 23-24 आणि 24-25 या 3 वर्षामध्ये 2 वर्ष नियमित कर्जफेड केली त्याला 50,000 रुपये अनुदान. या 2 गोष्टी तरी आज आहेत. मध्यम मुदत वगैरे इतर बदल मुख्यमंत्री महोदय जाहीर करतील. मध्ये आता अजून नेमकं काय चाललंय, कारण आता हा सगळा वाद जो आहे तो मुश्रीफ महाडिक यांच्यानंतर आता चोयेकरांचा अपमान कुणी केला इथपर्यंत हे सगळं पत्रकबाजी चाललेली आहे. कुठेतरी गोकुळच्या संदर्भामध्ये लोकांमध्ये एक चांगली आता तुम्ही आता गोकुळबद्दल तुम्ही आता लवकरात लवकर मुख्यमंत्री महोदय निर्णय घेतील आणि आपला जो लोकशाहीमध्ये अधिकार आहे निवडणुकीचा, ती निवडणूक लवकरात लवकर सुरू होईल असं माझं मत आहे.